नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करीत आहे. तर हा आहे माझा सेकंड ब्लॉग, जिथे आम्ही बीचचं मला दाखवणार आहे. तर आम्ही गेलो होतो बीचवर, खूप मस्त मजा केली होती. आम्ही मस्त खेळलो होतो तिथे. मधुराची चल. तर वेगळीच मजा चालू होती. तिने फर्स्ट टाईम पाहिला होता बीच आणि सुकेशने पण फर्स्ट टाईमच बीच पाहिला होता. हे बघा शेल चालत आहे. शेर नाही चालत आहे. शंख आहे ते चालत आहे बेटा. त्याच्यानंतर क्रिएचर असते मंत्र. शंखही चालत आहे. इथे आम्हाला खूप मस्त वाटत होतं आणि मेन म्हटलं तर इथे खूप कमी क्राऊड होता, त्यामुळे माझा फर्स्ट एक्सपिरियन्स खूप मस्त आला. त्यानंतर आम्ही गेलो होतो सी बीच फोर्ट कॅम्पिंगकडे. इथे कॅम्पिंग पण होते, खूप मस्त यांची अरेंजमेंट होती. पण वातावरण खराब असल्यामुळे आमचं काही कॅम्पिंगला जाणं शक्य झालं नाही. तरी मी त्याचा लुक दाखवून देते. खूप मस्त असं अरेंजमेंट होतं यांचं. इथे बाहेर खूप सारे टेंट लावलेले असतात आणि यांचं एक पॅकेज असते, त्याचं ऑनलाईन बुकिंग करावं लागतं आपल्याला. पॅकेजमध्ये तुम्हाला फूड इन्क्लूड असते आणि DJ नाईट्स असतात आणि मूव्हीज वगैरे दाखवण्यात येतात इथे. खूप मस्त अरेंजमेंट होती यांची. आम्हाला असं वाटलं की इथे येऊन आम्ही हे केलं नाही, म्हणून आम्हाला खूप रिग्रेट होत होतं. पण तरी आम्ही एन्जॉयमेंट केलं. इथे त्यांनी म्हटलं की तुम्ही फोटोज वगैरे काढू शकता, तर आम्ही ठीक आहे बा, ते तरी काढायला भेटलं बा, म्हणून आम्ही मग फोटोज वगैरे घेतले. खूप रात्र झाली होती. त्यानंतर मग आम्ही डिनर वगैरे केलं आणि आम्ही नंतर गेलो होतो आमच्या हॉटेलच्या रूमकडे. आणि मग आम्ही दुसऱ्या दिवशी उठलो आणि सकाळी आम्ही सगळे तयार होऊन मस्तपैकी फोटोज वगैरे काढले. खूप मस्त व्ह्यूज होता सकाळचा, तर जो पक्ष्यांचा किलबिलाट खूप मस्त वाटत होता. मग आम्ही आमच्या बीचकडे गेलो पुन्हा डबल दुसऱ्यांदा, कारण आम्ही काल टाईम स्पेंड जास्त केला नव्हता बीचकडे. तर म्हटलं चला मॉर्निंगला जाऊन बघूया की काय धमाल करता येते बा. खूप मस्त आम्ही गेम्स वगैरे खेळले होते आणि खूप मजा आली होती. म्हणजे मधुरा खूपच एक्सायटेड होती, कारण तिला जे आम्ही बकेट घेऊन दिली होती छोटीशी बीचवरची, ती त्याला यूज करणार होती. ते एनी टाईम ती घेऊनच फिरत होती. त्याच्यात ते शिंपले वगैरे जमा करून तिने घेतलेच होते. तर काल मी तुम्हाला इथून दाखवू नाही शकली, कारण अंधार खूप झाला होता. तर हा आहे रस्ता बीचकडे जाण्याचा. खूप मस्त असा व्ह्यू तुम्हाला पाहायला भेटणार यानंतर, जो आम्ही काल मिस केला होता. खूप मस्त वाटत होतं इथे आणि बीच पूर्ण खाली होता. कोणीच नव्हतं सकाळच्या टाईमला तिथे, फक्त आम्हीच होतो. तर आम्ही फोटोज वगैरे काढले. खूप मस्त वाटत होतं, भारी वाटत होतं आणि वातावरण पण इतकं सुंदर होतं. मस्त आभाळ आभाळ होतं तिथलं आणि खूप मजा आली होती. चल ये. बीच खूप मस्त होता, खूप क्लीन पण होता. आम्हाला खूप मस्त वाटला. फर्स्ट एक्सपिरियन्स आमचा बीचचा खूप मस्त गेला. तुम्हीसुद्धा या बीचवर नक्की जा, खूप मस्त आहे
आमचा बीचचा एक्सपिरियन्स तर खूप मस्त होता. असा होता आमचा बीचचा फुल्ली एन्जॉयमेंटवाला व्लॉग. आणि मग यानंतर आम्ही जाणार होतो मुंबईला. तर मुंबईला आम्हाला जायचं होतं बोटनीच, पण वातावरण खराब असल्यामुळे आम्हाला बोट काही मिळाली नाही. तर आम्ही मग गेलो होतो बसनी आम्ही मुंबईला गेलो होतो. पोहोचतपर्यंत आम्हाला लिटरली खूप उशीर झाला, कारण खूप ट्रॅफिक भेटलं होतं आम्हाला. कारण बोटिंग बंद असल्यामुळे सगळेजण बसनीच प्रवास करणार होते, त्यामुळे आम्हाला खूप भरपूर उशीर झाला होता. येताना रात्रच झाली होती, म्हणजे आम्हाला ट्रेन लोकलनीच आम्हाला मुंबई टू पुणे जायचं होतं पुन्हा. तर त्यामुळे आम्हाला खूप उशीर झाला होता आणि आम्ही सगळे खूप थकून गेलो होतो आणि बसमध्ये पण जागा नाही मिळाली होती. पण जो एक्सपिरियन्स आम्हाला बीचवर आला होता ते पाहून आम्ही हे सगळं विसरूनच गेलो होतो. मग आम्ही लोकल ट्रेनमध्ये बसलो, ती पण 12:30ला होती रात्री आणि आम्हाला उशीर खूप झाला होता पोहोचतपर्यंत. तर हा होता माझा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असणार तर नक्की लाईक करायला विसरू नका. तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.